परत एकदा काय मॅगी शिजली पण पाणीच गरम नाही. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये फुल पॉवरमध्ये स्वागत आहे तुमचं. तर करूया आपण आता नवीन ब्लॉगला स्टार्ट. तुम्हाला माहिती आहे का आज काय? आज मी चाललोय फिरायला. आपण म्हणजे आता चाललोय बाहेर फिरायला. दरवर्षी तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जे ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल की वर्षातनं एकदा सुट्टी घेतो आम्ही आणि 2 दिवस फिरायला जातो. मामांचा मुलगा आहे ना, तो रशियावरनं आला की आम्ही फिरायला जातो सगळे. तर आता सॅटर्डे संडे आपलं शॉप तर बंद असणार आहे. जावं फिरायला. मला तर असं वाटतं की 2 दिवस काढा माणसाने. पैसा हा कमवायचाच आहे. पैशाच्या ठिकाणी पैसा इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. मी म्हणत नाही पैसा इम्पॉर्टंट नाही आहे, पण एक वय निघून गेलं ना, 35 वय झालं ना की आईवडिलांच्या वयात आलो तर तेव्हा तर विषय संपला. सोडा ते मुलाबाळांचंच आपण फ्युचर बघत बसणार. पण 35 वयात आलो ना तर आपल्याला हे चान्स परत नाही भेटणार असं मला वाटतं. आता काही जण म्हणतील की पैसे कमवलं भेटेल. मान्य आहे, मला पैसे कमवलं तरी भेटेल, पण हा पण विचार करायला लागतो की 35 वयात लग्न झाल्यानंतर ते पोरं बाळं झाल्यानंतर हा एन्जॉय नाही भेटू शकत. आणि गेलं की मागणं बायकोला की फोन करा, हॅलो आहो कुठे येत आहे का नाही. किती फिरताय मला सोडून? मला पण पाहिजे, मी पण येणार. मग तुम्ही तिकडे गेला की मला इकडे परत घेऊन चला. ह्याच्यातच आपण अर्ध संपून जाऊ. जेवढं कमवलं तेवढं बायको हे फिरा ते. मग आता आपण सिंगल आहे ना, तोपर्यंत जिधर राहा बाहेर काय म्हणतात त्याला, जिथे वारं वाहतंय तिथं वाहत जायचं. तर काम करायलीच पाहिजे. मी कामाला असं कधी म्हणू शकत नाही की कामं नाही केली पाहिजे. 2 दिवस आपण काढावे. आज सगळ्यांचा प्लॅन झाला. आणि तुम्ही ब्लॉग हा ना, सांगू का तुम्हाला, आत्ताचा प्लॅन ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला कळेलच ना, थंबनेलवरनं पण कळलं असेल. तर तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. भेटू मग संध्याकाळी आपण तोपर्यंत. सो गाईज, आता झालं आमचं आवरून, बॅग वगैरे पॅक केले. आणि आता रात्रीच्या वाजलेत किती माहिती आहे का? 12:30 वाजत आलेत. आणि आता आम्ही निघायला लागलोय. मम्मी पप्पा इकडे झोपलेत खाली. आणि आता आपण जाऊया बाबांचं दर्शन घेऊन. तुझं काय आहे रे? तुला यायचं रे? तुला नेत नसतो आम्ही. चला भेटू तो गाईज थोड्या वेळाने. गाईज तर चला, आता आली आपली गाडी जवळ. आता पुरे पॅकिंग झाले सगळं ओके मध्ये. गणपती बाप्पा चलो. कुठं पण गेलं तर पहिल्यांदा कुठं जायचंय? गॅस पंपावर. सीएनजी गाडी आहे ना, सीएनजी गाडी आहे म्हणल्यावर गॅस तर भरायच लागणार ना. रोज किती पण मार, बिंदास मार. मिनी प्रतीक शिंदे. कुणी किती हिटला नाही रुबाबती आता हटला छोटा. एक स्टेप मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. गाईज, आम्ही जरा इथे आता शॉपिंगला म्हणजे खायला काहीतरी घ्यायला थांबलोय. महेश दादा घेतात आहे. एकच घेईल का? पाहिजे का नको? तुझी इच्छा. 6चं बिल कर. गाईज तर चला आता निघूया. झाले घेतलं. आता आमच्या इकडं काय कॅल्क्युलेशन चालू आहे. आता निघूया. शुभम चल पटकन चल. तर चालू कर. तू म्हणशील तिथे एवढी घाण वेळ आली की आम्ही पोरांना फ्लट करायला लागलो. राहिले लांब. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आता बरोबर 6:30. आणि आमचा शुभम कंटिन्यू चालवतं गाडी. चेक करा काय वातावरण आहे. गाईज, हा आमचा 3रा पंप आहे. नुसतं गॅस भरून फिरून फक्त गॅस आणि पोरांच्या नाश्त्यावरच महाग झालोय. झाले मॉर्निंग किती वाजलेत? 7 वाजले. मस्त झोप लागले. माझं पण डोळं लाल झाले. तर झोपच नाही अजून. झोपलो नाही गाईज. मी फक्त 2 तास झोपलो होतो. अबे साले. गाईज, कोकण कशाला म्हणतात माहितीये का? हे बघा गाईज. तर आता आम्ही करतोय सकाळी नाश्त्याचा प्लॅन. मॅगी वगैरे घेतले. अजून काय घ्यायचं आहे का? हे पत्रावळ्या घेऊया का?
असं सुट्टा द्या मग हे 20 त्यामध्ये 15 रुपये. काय झाले आता घेऊन आता कुठेतरी थांबून आम्ही गॅस वगैरे सगळं आणलंय. आता मॅगी वगैरे घेतले आणि आता जाऊन मस्त खाऊ मॅगी वगैरे बनवून. तिथून पुढे गणपतीपुळेला जायचंय. जवळच आहे आता इथून फक्त 15 किलोमीटर राहिलंय. तुमचं असं नियोजन. हे कुठलं गाव आहे? ढाका देवी. बरं गणपतीपुळे इथून जवळ आहे ना. आता जायचं आता घेतो पाण्याचा बॉक्स आणि चला आता पाणी टाकूया. एकदमच सगळं पाणी घेतलेलं बरं. पायाखाली बसेल का तिथे शिवम? त्याच्या तिकडं तर माझ्या खाली पाय खाली पायाखाली ठेव. भेंडी इथंच राहू आपण सगळे. डिक्की राहायची वगैरे. तर चला पुढे भेटू. अरे घे चल पाण्याच्या बॉटल. तुम्ही चमचा आता हाताने खायचं. ए पाण्याच्या बॉटल्या घ्या चला. गाईज मॅगी एवढं मस्त थंड वातावरण. अरे गॅस पीस घ्या ना. स्टोव कुठं मैऱ्या? ए मयूर आहे खाली ठेव. नियोजन लावायचं. जमतंय का? पुढे आपला. अरे आता राहू दे चल. पाण्याची बॉटली नाही कर. वाहतच पाणी आहे एवढं काय ना. शुभम अरे माझ्या पाणी तर गरम झालं पाहिजे. काय नसतंय ते गरम करून मॅगी टाकायचं आपण कडायला रे. वाव मॅगी संपली. लय पाणी लागते मग त्याच्यावर झाकायला. मीठ तर आणलंच नसेल. मीठ कसं टाकतं? डिप्रेशन. मॅगीत मीठ टाकते का? पाणी काढा अजून पण थोडं ऐका. लय झालंय पाणी. काय चिकून घे चिरवर. गॅस पेटवलाय. वास यायला लागलाय मॅगीचा. पहिल्याच दिवशी पैशांचा तुटवडा झालेला आहे. पहिली अवदसा पहिला विकेट. पहिली 7:30 लागले. आता नाही असं म्हणू शकत नाही. अजून 2 दिवस आम्हाला घालवायचे. गायज आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही आता 15 मिनटं झालं मॅगीची वाट बघतोय. आणि या पोरांनी 5 वाल्या मॅग्या 7 टाकल्यात आणि त्याला पाणी बघा किती टाकले. ऐसा मत करो मेरी जान. कागद लावलाय वारं येऊ नये म्हणून. सगळे उपाशी आहेत. कधी मॅगी होते आणि कधी खाते. तोंडाला पाणी सुटले सगळ्यांच्या. परत एकदा मॅगी शिजली पण पाणीच गरम नाही. अबे साले. चौकशी बाबा आहे का व्यवस्थित? झाले वाटण्या चालू आहेत गाईज. वाटण्या गाईज कशी आहे टेस्ट? महेश मजा आहे ना? शुभम आहे ना चांगली? वैभव मॅगी अशी खायची असते. अबे साले. कशी खायची? मॅगी नाही तर जेवण चालू आहे. भंडारा चालू आहे. रस्सा भी देतो साथ सूप. गाईज आता झाल्या आमची साफसफाई आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गणपतीपुळेमध्ये थोडंसंच राहिलंय. हा ब्लॉग इथंच एंड करतोय. आता पुढचा ब्लॉग पुढे येईल. भेटू थोड्या वेळानं. तोपर्यंत बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.